पण मी सांगतो तुम्हाला की हे जे झाडीपट्टी आहे, हे जे नाट्य तुम्ही करता अनेक वर्षापासून, ते असंच अविरत चालू राहू द्या. ह्याच्यात फार तर तंत्रज्ञानाचा बदल करा. चांगले माईक घ्या, चांगली लाइटिंगवाले घ्या, पण विषय, आशय आणि सगळ्यात महत्त्वाचं भाषा बदलू नका. आपली जे ओरिजिनल आहे त्याच्यातच नाटक सादर करा. मी हे बघा, हे रंगभूमी हे जोरात फैललेली आहे. 100-150 करोडचा टर्नओव्हर असलेली रंगभूमी हे मुंबईत आणि पुण्यात बी नाही आहे. आणि आपला धंदा 4 महिन्याचा आहे भाऊ. फक्त काय तुम्ही तिकडे वर्षानुवर्ष कुठून राहिले तरी तिथपर्यंत पोहोचत नाही, पण आपण 4च महिन्यात पोहोचतो. दिवाळी ते होळी, राम राम, चला पुढे, आहे की नाही? त्याच्यामुळे आपली भाषा सोडू नका, कारण ह्याचं अट्रॅक्शन आता हळूहळू वाढत जाणार आहे. ते संमेलन घेऊन राहिलं हे फार चांगलं आहे. हे 5वं संमेलन आहे, हरकत नाही. आता आपण आणखी दरवर्षी संमेलन घेऊया. याचं जरासा काय होते की घोघा होते की हे काय आहे. आतापर्यंत आपल्याला तर नेरा म्हणजे फालतू समजत होते ते लोक. ते आपल्या म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून आपण कोणीच नाही आहे. पण हा आकडे पाहून फोपवतात. म्हणजे जे म्हणतात ना का विदर्भाचे जे सौंदर्य आहे, म्हणजे त्या सौंदर्याला भाळला कोण, तर तुमच्या आमच्यासारखा नाही. डायरेक्ट श्रीकृष्ण, ज्याच्या किती लाख हे होत्या म्हणते काय ते असते, राण्या होत्या, राण्या, है की नाही? गवळणी, 1 लाखाच्या वर गवळणी असणारा श्रीकृष्ण भाळला कुठं, तर विदर्भात येऊन रुक्मिणीच्या प्रेमात पडला. म्हणजे सौंदर्य काय कमी आहे का? आहे का कमी? तसंच या झाडीपट्टीचं सौंदर्य आहे. मुंबई पुण्यातले अनेक मोठे मोठे नट येऊन रात्र काम करतात का नाही करत? हे आपली ताकद आहे, एवढं लक्षात ठेवा. ह्याच ताकदीला आपल्याला पुढे न्यायचं आहे. समस्या आहेत, अनेक समस्या आहेत, समस्या कोणाला नसते, पण तुम्ही ज्या पद्धतीनं काम करता, ज्या पद्धतीने करून राहिले त्याच पद्धतीनं करत राहा. आणि विशेष म्हणजे काय आपल्या इकडच्या अनेक गोष्टी आहेत जे माझा दावा आहे. तुम्हाला सांगतो आशिष भाऊ, हे इथून एक 4-5 वर्षानंतर ह्या वर्षामध्ये तुम्हाला 3 स्टार 5 स्टार हॉटेल बांधावं लागेल. कारण हे झाडीपट्टी काय आहे हे पाहाले लोक दुरून येऊन इथं मुक्काम करतील. 8-8, 10-10 दिवस राहतील, 10-10 दिवस तुमच्या गावागावात जाऊन ते प्रयोग पाहतील. हे मुंबई पुण्याचे कलाकार नाही, कलाकार तर काम करायला येते तर कुठे, आम्ही तर भिकारीच आहोत. कोणी बोलावलं तर आम्ही येतो, पण आमचा रोजीरोटी आहे ना, भिकारी नाही. म्हणजे आम्ही रोजीरोटी आहे आमची, आम्ही काम करतो. पण प्रेक्षक म्हणून लोक येतील हे झाडीपट्टी पाहायला, एवढं लक्षात ठेवा. या झाडीपट्टीचं नाव इतकं मोठं होणार आहे एक दिवस का प्रेक्षक म्हणून जसं मुंबईचा पाऊस पाहायला खाण्याचे लोक येतात का बदबद पडते, म्हणजे एकदम बदबद पडते. हे जे डायलॉग कसे बदबद पडते, भाऊची कॉमेडी कशी बदबद पडते, हे पाहाले, झाडीपट्टी पाहाले मुंबई पुण्याचे अनेक लोक इथं राहतील. आपला नुसतं झाडीपट्टी हा काही आता नुसतं कलावंत आहे किंवा तंत्रज्ञ आहे हा भाग नाही आहे. एक झाडीपट्टीच्या भरोशावरती किती लोकांचा उपक्रम चालते, जीवनक्रम चालते. म्हणजे ते बघा, म्हणजे घराचे भाडेवाले असतील, तिथून जेवणाची मेसवाले असतील, मंडपवाले असतील, लाईटवाले असतील, तुमचे ड्रायव्हर असतील, टेम्पो ट्रॅव्हलर असतील, म्हणजे अनेक व्यवसाय चालत राहते. आणि आशिष भाऊ, तुम्हाला एक नम्र विनंती आहे, आमच्या कानावर आलेलं आहे का रामटेकमध्ये नवीन फिल्म सिटी होते आहे. माझी तुम्हाला लय मोठी रिक्वेस्ट आहे का फिल्म सिटीची जी कार्यकारिणी असेल, जे काही सदस्य असेल, त्याच्यात 80% विदर्भाचे लोक घ्या, 80% घ्या. त्याचं कारण असं आहे का इकडच्या समस्या आपल्यालाच माहीत आहे. नाही तर होते काय का फिल्म सिटी म्हटल्यावर मोठे मोठे तिकडून लोक येतात, ते तिकडून तुझं अक्षता वाटतं, त्यांना ते काय माहीत नाही. पण इथल्या समस्या, इथल्या कलावंताच्या समस्या इथल्या काय आहेत किंवा जागेची आहे, वातावरणाची आहे, ह्या सगळ्या समस्या हे व्यवस्थित सांगायचं काम मला असं वाटते की विदर्भातले लोक, तज्ज्ञ लोक, कलावंत लोक करतील. त्याच्यामुळे आमच्या ह्या फिल्म सिटीत 80% वाटा हवा. जे काही कार्यकारिणी असेल, जे काही काय गोष्टी असतील, कारण एक फिल्म सिटी झाली तर अनेक
अनेक गोष्टी येतात त्याच्यामध्ये, जसं रोजगार निर्मितीची गोष्ट आहे. आता मला लोक म्हणतात की तुम्ही भाषा पोचवली, तुम्ही भाषा नेली, पण ठीक आहे, मॅन नेली म्हणजे ते काय भाषा मॅन निर्माण केलेली नाही आहे. त्याच्यावर अनेक लोकांचे संस्कार झाले. उद्धव शेळकेंपासून सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना, संत गाडगे महाराजांना ह्याच भाषेत कीर्तन केलं, पण ते पोचलं नव्हतं. मी फक्त ते टीव्हीवरती पोहोचवलं, एवढंच माझं कार्य आहे, त्याच्यात काही मोठं कार्य नाही. आणि आतापर्यंत पोचले का नाही, तर त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आतापर्यंत भाऊ शूटिंगच झाली नाही ना आपल्याकडे. झाली काय? आता काय काय व्हायला लागलं. आतापर्यंत सगळी शूटिंग कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर, सांगली, साताराची भाषा सगळ्या चित्रपटात आहे. म्हणजे जयश्री गडकर पासून तिकडे आधीपासून त्या आपले हे काय नाव विसरलं, पण सगळ्यापासून आहे की नाही भाषा.